ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मालेगाव जवळील आस्ताने येथे विहिरीत बुडून 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. अग्निशमन दलाकडून अवघ्या अर्ध्या तासात मृतदेह बाहेर. मालेगाव तालुक्यातील आस्ताने गावामध्ये विहिरीत पडल्याने एका 17 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी घडली. गणेश जुलाल बिचकुले वय 17 वर्ष असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. मालेगाव अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने अत्यंत बिकट परिस्थितीत तात्काळ शोधमोहीम राबवून अवघ्या अर्ध्या तासात मृतदेह पाण्याबाहेर काढला. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1:35 सुमारास आस्ताने येथील रहिवासी श्री योगेश बिचकुले यांनी मालेगाव येथील मुख्य अग्निशमन केंद्राला दूरध्वनीवरून या दुर्घटनेची माहिती दिली. मौजे आस्ताने येथील श्री सखाराम पांडुरंग उशिरे यांच्या गट नंबर 147 मधील विहिरीत गणेश बिचकुले हा मुलगा पडल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्य अग्निशमन अधिकारी श्री संजय पवार यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दलाचे विशेष बचाव पथक तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. दुर्घटना घडलेली विहीर साधारण 90 फूट खोल असून ती पावसाच्या पाण्याने पूर्णपणे तुडुंब भरलेली होती. विहिरीत पाण्याचा अंदाज येत नसतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून तात्काळ शोधकार्य सुरू केले. जवानांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन अवघ्या अर्ध्या तासात गणेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. अग्निशमन दलाने कायदेशीर सोपस्कार आणि पुढील कार्यवाहीसाठी सदर मृतदेह आस्ताने गावाचे पोलीस पाटील श्री शेखर इंगळे आणि मृत मुलाच्या शोकाकुल कुटुंबाच्या स्वाधीन केला. या दुर्दैवी घटनेमुळे आस्ताने परिसरात आणि बिचकुले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सदर कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अग्निशमन दलाचे जवान श्री मोहन बैरागी, शकील अहमद मोहम्मद शाबीर, किरण सूर्यवंशी आणि चालक श्री भूषण ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले.